पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथील मागील 3 ते 4 दिवसापूर्वी बिबट्यासदृश प्राण्यानं शेळ्यांवरती हल्ला केला होता। ही घटना ताजी असतानाच आज रविवारी चळे तालुका पंढरपूर येथील बर्डवस्ती भागात राहणारे सुजित गायकवाड यांच्या बोकडावरती बिबट्यासदृश प्राण्यानं हल्ला केला आहे। रात्री 12:30 वाजता ही घटना घडली असून त्यांचे बोकड बिबट्यासदृश प्राण्याने फरफटत नेले असल्याची घटना घडली आहे। या घटनास्थळी वन विभागाचे कर्मचारी व अधिकारी यांनी भेट देऊन परिसराची पाहणी केली आहे। वन विभाग व पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं नदीकाठ परिसरातील शेतकऱ्यांनी शक्य असेल त्यांनी आपल्या शेळ्या, करडे व लहान वासरे बंदिस्त करून ठेवावीत असे आवाहनही करण्यात आले। तरी शेतकरी बांधवांनी आपल्या जनावरांची काळजी घ्यावी। नदीकाठच्या परिसरामध्ये हा बिबट्या फिरत असण्याची शक्यता आहे। नेमका रात्री 12:30 वाजता काय प्रसंग घडला हा प्रसंग सांगताना शेतकरी सुजित गायकवाड म्हणाले, चळे येथील शेतकरी आज संध्याकाळी 12:30 वाजता आपल्या गोट्यामध्ये बोकडावरती हल्ला झालेला आहे आणि 12:30 वाजता बोकड वरडल्यानंतर आम्ही बाहेर आल्यानंतर तर आम्हाला त्याच्या पाठीमागे गेल्यानंतर आपल्या हाताचे ठसे असतात ना तसे असे पाऊल दिसले आणि रक्त पण पडलेलं बोकडाचं दिसलं। मग तिथून आम्ही मोहर जाण्याचा प्रयत्न केला नाही, कारण सुस्त्यामध्ये 3 शेळ्या खाल्ले आज सकाळीच बातमी आली, आम्हाला आधीच माहिती झालेलं होतं। त्यामुळे आम्ही तीच असावं नदीतून खडकाळीवरनं आपल्या हद्दीत आलेला असावा। बोकड होतं ते बोकड किती किलोचं वजनाचं काय कसं होतं काय? तरी 12-13 किलोचं बोकड होतं ते। नेमका प्रसंग कसा घडला रात्री काय? तरी 12:30 वाजता ते आम्ही सगळं झोपलेलो होतो ना, 20-25 फुटावरतीच गोठा आहे आपला। मग वरडल्यानंतर एकदाच वरडलं बोकड, आम्ही पटकनी बाहेर येस्तोर करोस्तोर ते घेऊन गेलेलो होतो। पण त्या पाठीमागं लगेच गेल्यानंतर आपलं चिखलामध्ये पाऊस झाल्यामुळे चिखलामध्ये ठसे त्याचे दिसू लागले। त्या प्राण्याचे पाठ मोरणी जर तुम्ही बघितलं तर असं दिसलं नाही पाठीमागून काय? हो, नाही दिसलं नाही। आम्ही जास्तोर तर ते घेऊन गेलेलो होतो। हा, ऊस आहे ना शेजारी, बागायत क्षेत्र असल्यामुळे ते दिसू शकलं नाही। आणि तुमच्या शेजारी सुस्ते तर हा प्रकार घडलेला आहे, 2-3 दिवसापूर्वी घडलेला आहे। 3 शेळ्या गेलेले आहेत। हा, मग त्या अंदाजावर आम्ही मोहर जाण्याचा प्रयत्न केला नाही। वन विभागाने याची दखल घ्यावी, लवकरात लवकर त्यांनी येऊन दखल घ्यावी ही आमची अपेक्षा, बाकीच काय।